सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। सरकार म्हणतंय हर घर नल, पण जव्हारमध्ये मात्र महिलांच्या नशिबी केवळच वन। पालघर जिल्ह्याचं प्रशासन नेमकं झोपलंय की जनतेच्या जीवाशी खेळतंय। विहिरींनी तळ गाठलाय, बोरवेल कोरड्या पडल्या आणि तरुण पिढी अभ्यासाचं दप्तर सोडून पाण्याचे हंडे वाहते। कोट्यावधींचा निधी गेला कुठं असा प्रश्न जव्हार तालुक्यातील नागरिक ग्रामस्थांना पडलाय। सूर्य आग ओकायला लागलाय आणि जव्हारमध्ये भीषण पाणीबाणी सुरू झाली। ही दृश्य पहा। हे कोणत्याही प्रगत महाराष्ट्राचं चित्र नाही, तर प्रशासकीय नाकर्तेपणाचा पुरावा आहे। ज्या हातात पुस्तकं हवीत त्याच हातात आज पाण्याचे हंडे आहेत। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी ओरडून सांगतायत की त्यांना प्यायला सोडाच, पण शौचालयासाठी ही पाणी नाहीये। शिक्षणाची गंगा वाहण्याऐवजी इथंच केवळ पाण्यासाठी वनवन सुरू आहे। माझे नाव जागृती देवराम भोये आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा काळीधोंड आहे। आमच्या शाळेत 1ली ते 10वी पर्यंतचे मुली शिकत आहेत। आम्हाला शौचालयाला पाण्याची टंचाई आहे, पिण्याची टंचाई आहे। नदी नाल्यांच्या पात्रात छोटे खड्डे खोदून चिखल बाजूला सारून थेंब थेंब पाणी साठवलं जाते। तेच पाणी माणसं पितात आणि तेच चिखलयुक्त पाणी जनावरांना पाजलं जाते। उद्या जर साथरोग पसरली तर त्याला जबाबदार कोण? पालघरचे जिल्हाधिकारी की जलजीवन मिशनचे ठेकेदार? लोक 2-2 दिवस पंचायत समितीचे उंबरठे झिजवतायत, पालघरपर्यंत चक्रा मारतायत, पण अधिकारी एसी केबिनमधून बाहेर पडायला तयार नाहीयेत। लोकांच्या प्रश्नांवर प्रशासन बधीर झालंय का असा सवाल आता उपस्थित होतोय। 2 दिवस झाले आम्ही चक्रा मारतोय, कोणीही आमचं ऐकून घ्यायला तयार नाहीये। आम्ही काय माणसं नाही का? आम्हाला पाणी कधी मिळणार असा सवाल भाग्यश्री भुसारा या महिलेनं केलाय। माझं नाव भाग्यश्री रामदास भुसारा, ग्रामपंचायत आमची खांबाळा तलासरी खांबाळा। आम्ही पाण्यासाठी इथं पंचायत समितीला 2 दिवस आलो, परंतु पालघरला गेलो, तिथून आज आम्ही परत इथंच आलो, पण आमची काय कुणी दाद घेत नाही। पाणी खूप लांबून आणावं लागतं आम्हाला, त्याच्यासाठी आम्ही आलो। कागदावर योजनांच्या नद्या वाहतात, पण जमिनीवर मात्र कोरडा ठाणा नाही। जव्हारच्या भीषण वास्तव्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, की दरवर्षीप्रमाणे यंदाही जनता केवळ टँकरच्या आशेवर तडफडून मरणार असा सवाल आता उपस्थित केला जातोय। आता वेळ आली आहे या निर्गट्ट प्रशासनाला जाब विचारण्याची। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, पालघर।